नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेमध्ये केमिकल कायनेटिक्स या चॅप्टरचं वेटेज 6 गुणांचं असणार आहे. यामध्ये MCQ असेल, व्हेरी शॉर्ट आन्सर असेल, डिफरन्शिएट बिटवीन असेल किंवा डेरिव्हेशन असेल किंवा न्यूमरिकल्स असणारे आहेत. हे 6 मार्क्स मिळवणं तसं अवघड नाही. आपण जर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर आपणाला कळेल की 6 मार्क मिळवणं किती सोपं असणार आहे. तर आपण फारसा वेळ न घालवता नेमके कोणते प्रश्न या येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्याचा एक अंदाज आपण घेऊया. चला. Which among the following equations represents Arrhenius equation? इथं 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. 4 ऑप्शन्स मध्ये करेक्ट ऑप्शन जे असणार आहे ते हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना वाटतं की हे ऑप्शन असणार आहे, परंतु इथं निगेटिव्ह साइन नाही. त्यामुळे सी इज द करेक्ट आन्सर ऑप्शन ऑफ दिस MCQ. नेक्स्ट, which among the following reactions is an example of pseudo first order reaction? म्हणजे नो डाऊट इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, परंतु ती फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आपल्याला दिसत नाही का? तर यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत. इन्व्हर्शन ऑफ केन शुगर, डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड, कन्व्हर्शन ऑफ सायक्लोप्रोपेन टू प्रोपीन, डिकम्पोजिशन ऑफ N2O5. तर करेक्ट आन्सर ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज अ inversion of cane sugar. Cane sugar, that is the sucrose, and you know that its a molecular formula is C12H22O11. By addition of one water molecule, it undergoes hydrolysis to give 1 mole of glucose and 1 mole of fructose. But in this reaction, water is present in large excess, so concentration of water remains constant and it does not appear in the rate law expression. The decomposition of hydrogen peroxide in presence of iodide ion occurs in 2 steps. इथं 2 स्टेप्स दिलेले आहेत आणि त्यावरून त्यांनी म्हटलंय की इन दिस मेकॅनिझम I मायनस इन ॲक्वियस मीडियम इज A or N. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं नेट इक्वेशन तुम्ही जर लिहायला गेला तर I मायनस कॅन्सल होईल, I मायनस कॅन्सल, IO मायनस कॅन्सल, IO मायनस कॅन्सल असेल. परंतु इथं इंटरमिजिएट तो रिॲक्शन इंटरमिजिएट असू शकणार नाही, कारण रिॲक्टंट साइडला तो अपियर होत नाही इन फर्स्ट स्टेप. ट्रान्झिशन स्टेट असणार आहे का? तर अजिबात असणार नाही. किंवा रिॲक्टंट इन द ओव्हरऑल रिॲक्शन ते पण असणार नाही. कॅटॅलिस्ट, तर कॅटॅलिस्ट इज द करेक्ट आन्सर ऑप्शन. कारण हायड्रोजन पेरॉक्साइडचं डिकम्पोजिशन करण्यासाठी सो ॲज टू इन्क्रीज द रेट ऑफ ए रिॲक्शन, व्हॉट इज अ कॅटॅलिस्ट? A substance which is added to the reactants that increases the rate of reaction without itself being consumed in the reaction. आणि त्यामुळं इथं जो सुरुवातीला दिसतोय फर्स्ट स्टेप मध्ये रिॲक्टंट साइडला तो I मायनस आयोडाइड आयन, सो इट इज नथिंग बट ए कॅटॅलिस्ट. नेक्स्ट, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स फॉर 1 मार्क. राइट द नेम ऑफ कॅटॅलिस्ट used during the following conversion. इथं पोटॅशियम क्लोरेट प्लस 3O2 gives twice of केसिल असं म्हटलंय. तर इथं जो कॅटलिस्ट असणार आहे तो MnO2 आहे, मॅंगनीज डायऑक्साइड. राइट द युनिट ऑफ द रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. झिरो ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट असणार आहे, युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट जे असणार आहे ते मोल पर DM क्यूब टाइम इनवर्स, म्हणजे हे या पद्धतीने असणार आहे. नेक्स्ट, राइट द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. म्हणजे ही जी रिॲक्शन दिलेली असणारी आहे पेज नंबर 124 आहे, फार महत्वाची रिॲक्शन आहे. या रिॲक्शनचा ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन सांगायचा आहे. तर इथं ऑर्डर ऑफ रिॲक्शन जे असणारे आहे ती ओव्हरऑल ऑर्डर इट इज अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन. कारण इन दिस रिॲक्शन 2 molecules ऑफ NO2 combines to form NO3 plus NO
and NO3 again combines with carbon monoxide to give carbon dioxide and NO2. So first step always determines the rate of reaction. त्यामुळं 2 NO2 मोल्स असणार आहेत किंवा मॉलिक्युल्स असणार आहेत. ऑल ऑर्डर ऑफ द रिएक्शन जी असणार आहे ती 2 असणारी आहे. डिस्टिंग्विश मध्ये एकच आहे पॉइंट्स, त्यामुळं हे लक्षातच ठेवा. ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ ए रिएक्शन. You have to write any 4 points of each order and molecularity of reaction and each half mark. त्यानंतर डेरिवेशन पण असू शकेल. डिराइव्ह द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. म्हणजे इथं K is equal to 2.303 divided by T log to the base 10 initial concentration of A to the initial concentration of A at time T. म्हणजे या पद्धतीनं ते फॉर्म्युला तुम्हाला डिराइव्ह करावा लागेल किंवा डिराइव्ह द रिलेशन बिटवीन हाफ लाईफ दॅट इज द T हाफ अँड रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. म्हणजे इथं K इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय T हाफ हे डेरिवेशन तुम्हाला डिराइव्ह करावं लागणार आहे. किंवा एक्सप्लेन सिडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन विथ एन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला ही रिएक्शन 2 मार्कासाठी एक्सप्लेन करायला विचारली जाऊ शकते. आता सगळ्यात महत्वाचं आहे न्यूमरिकल्स. इन ऑल देयर आर 14 सॉल्व्ड न्यूमरिकल्स इन टेक्स्टबुक. गो थ्रू, सॉल्व इट आणि फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहा, ॲव्हरेज रेट इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस डेल्टा सी with change in time that is delta t. किंवा K is equal to rate constant is equal to 2.303 divided by T log to the base 10 initial concentration of A at time T is equal to 0 and after time T जे असणार आहे ते हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. किंवा हाफ लाईफ कॅल्क्युलेट करायला विचारतील किंवा रेट कॉन्स्टंट किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी देखील या फॉर्म्युलाचा तुम्हाला वापर करता येईल. म्हणजे हे एकदा रिव्हिजन स्वरूपामध्ये असणार आहे. नीट बघा, सराव करा, अभ्यास करा, मन लावून करा, यश तुम्हाला निश्चित मिळेल. धन्यवाद.